नमस्कार, मी प्रणाली. आज आपण बघणार आहोत मिक्स डाळीचे आप्पे आणि सांबार. इथे सगळ्या डाळी मिक्स घेतलेल्या आहेत मी. यामध्ये हरभरा डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ अशा सगळ्या डाळी आहेत आणि 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तर आपण हे मिश्रण सगळं बारीक करून घेऊया. छान असं बारीक झाल्यावर याला 6-7 तास फर्मेंटेशनला ठेवायचं. आता आपण आप्पे बघणार आहोत. हे फर्मेंटेड झालेलं जे बॅटर आहे ते छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. यामध्ये सोडा घालायची आवश्यकता नाही आहे. हे सगळं मिश्रण आता एकजीव झालेलं आहे. गॅसवर आप्पे पात्र थोडं गरम करण्यासाठी ठेवायचं. थोडं गरम झालं की त्यामध्ये तेल ओतून घेऊया. आता माझ्याकडे नॉनस्टिकचं आप्पे पात्र असल्यामुळे मी नॉनस्टिकचं आप्पे पात्र वापरलं आहे. तुमच्याकडे लोखंडी किंवा बीडचं आप्पे पात्र असल्यास तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. यामध्ये आपण आपलं जे मिश्रण आहे, जे बॅटर तयार केलेलं आहे ते ओतून घेऊया आप्पे पात्रामध्ये. आपलं मिश्रण हे आप्पे पात्रामध्ये आपण ओतून घेतलेलं आहे. आता 2 ते 3 मिनटं आपण आप्पे हे बेक करायला ठेवायचे. आपण एक चेक करून घेऊया कसं झालेलं आहे. आणखी त्याला 1-2 मिनटं ठेवूया झाकून. आता परत एकदा आपण बघूया. बघा आप्पे किती सुंदर शिजलेले आहे किंवा छान असा कलर आलेला आहे त्याला सोनेरी. आता आपण हे पलटून घेऊया आप्पे. आप्पे पलटून घेतल्यावर परत त्याला 1 ते 2 मिनटं ठेवायचं. मी इथे आप्पे परतण्याकरिता चाकू वापरलेला आहे. हवं असल्यास तुम्ही चमचासुद्धा वापरू शकता. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. यामध्ये परत आपण एक पात्र लावून घ्यायचं. आप्यांचं केलेलं बॅटर परत यामध्ये ओतून घ्यायचे. याला 2 ते 3 मिनटं गॅसवर ठेवायचं. ते आप्यांना सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान असा सोनेरी कलर आलेला आहे आणि हे क्रिस्पी आणि खायला खूप चविष्ट लागतात मिक्स डाळीचे आप्पे. आप्पे परतून घेतल्यावर आता परत याला आपण 1 ते 2 मिनटं ठेवूया. त्याला पण प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आपण सगळे आप्पे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. बघा किती छान दिसतात आहे. आता आपण वळूया सांबाराच्या रेसिपीकडे. मी मिक्स डाळीचं घेतलेलं आहे. मिक्स डाळीचा सांबार करण्याकरिता 2 वाटी अशी डाळ घेतलेली आहे. ती छान धुवून घ्यायची.
डाळ तुम्ही अशी स्वच्छ धुवून घ्या. धुतलेल्या डाळीमध्ये 2 ग्लास पाणी ओतून घ्यायचं. सध्या मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. यामध्ये आता मी हळद टाकून घेते. यामध्ये अर्धा बारीक चॉप केलेला टमॅटो, काही 7-8 मिरच्यांचे तुकडे, हिरवी मिरची, तिला पण उभी अशी काप करून घेतलेली आहे. आता कुकर आपण गॅसवर ठेवलेला आहे. डाळीला थोडी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यावरच त्याला कुकरचं झाकण लावायचं, नाहीतर ते सगळं पाणी असं कुकरच्या बाहेर येतं. मी आणखी अर्धा ग्लास पाणी घालते या डाळीमध्ये, कारण ती मऊ शिजली पाहिजे. गॅसची फ्लेम ही थोडी लो मीडियम अशीच ठेवायची. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. बघा, शिट्टी आली आहे कुकरला. तुम्ही 5 ते 7 शिट्ट्या करू शकता. त्यामध्ये सगळ्या डाळी ज्या मिक्स असतात त्या मऊ अशा शिजतात. आता आपण आपल्या डाळी बघूया. बघा, डाळ कशी मऊ शिजलेली आहे. आता ही डाळ रवीने घोटून घ्यायची. रवीने घोटल्यामुळे काय होते, ती डाळ सगळी एकजीव होते. त्यात थोडं 1 ग्लास पाणी टाकायचं. आणखी ही डाळ आपण रवीने घोटून घेऊया. ती छान मऊ अशी शिजलेली असल्यामुळे एकजीव होण्यात मदत होते. आता आपण गॅसवर पातेलं मांडून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 1.5 पळी असं तेल टाकणार आहोत. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी तडायला टाकायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा फोडणीसाठी. मी इथे सांबाराला फक्त कांद्याची फोडणी देत आहे. कांदा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये चवीनुसार हळद, तिखट, मीठ, काश्मीरी मिरची असं तुम्ही टाकून घेऊ शकता. बघा, फोडणीला किती छान कलर आलेला आहे. यामध्ये आता आपण आपल्या सांबाराची डाळ ओतून घेऊया. बघा, सांबाराला किती सुद्धा छान कलर आलेला आहे. कुकर धुवून त्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं. सांबार तुम्ही तुमच्यानुसार त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. तुम्हाला किती पातळ हवा आहे, किती घट्ट पाहिजे सांबार, त्यानुसार. मी यामध्ये 1 ग्लास पाणी आणखी टाकून घेते आहे, कारण सांबार उकळला, मिक्स डाळ आहे, त्याच्यामुळे तो आणखी घट्ट होईल, म्हणून 1 ग्लास पाणी टाकायचं. आणि हा एव्हरेस्टचा सांबार मसाला मी जो की वापरते आहे इथे. एव्हरेस्टचा सांबार मसाला हा तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता, पण मी एव्हरेस्टचेच सांबार मसाला वापरते, कारण याने चव खूप छान येते सांबाराला.
आपला सांबार उकळलेला आहे. आप्पे आणि सांबार रेडी आहे.